संस्कार आचरणात ठेवून अर्थार्जन करून स्वतःच्या जीवनाची एक चांगली दिशा प्राप्त करून घेतलेली आहे। त्या अनुषंगाने आपण प्रत्येकच व्यक्ती हा आपल्या जीवनाचे आपल्या संसाराची योग्य दिशा असं ठरवत असतो। प्रामुख्याने मनुष्य जन्म कधी प्राप्त होतो हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे। आपण अनेक ग्रंथकथा असतील, शास्त्र असेल, पुराण असेल, नवे नवे अनेक ग्रंथांमध्ये आपण वाचलेलं असतं की जीवात्मा हा 84 लाख योनी फिरत असतो। म्हणजे एका जीवात्म्याला 84 लाख जन्म घ्यावा लागतात, परंतु कशासाठी घ्यावा लागतात हे आतापर्यंत आपल्याला माहित नाही आहे। एक जन्म हा मानवाचा मिळतोय, म्हणजे याच्या अगोदर 83,99,999 जन्म मिळाले आणि त्याचा शेवट म्हणून हा मानवी जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे। आतापर्यंतच्या जीवनामध्ये म्हणजे जन्मामध्ये आणि आत्ताच्या जन्मामध्ये आपल्याला फरक जर पाहायचा असेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे अगोदरच्या जीवात्म्यामध्ये आणि आत्ताच्या जीवात्म्यामध्ये एक फरक आहे, ते म्हणजे वाचा। आम्ही काल रात्री बोलताना सांगितलं की आतापर्यंत कोणही असा व्यक्ती आहे का जो आतापर्यंत वाईट बोललाच नाही? आहे का? असा शोधून पण सापडणार नाही की त्याने त्याच्या जीवनामध्ये वाईट शब्दच तोंडातून काढला नाही। मग हे वाचा कशासाठी दिलेली आहे याचा विचार प्रत्येकाने करा। आपण संभाषण साधण्यासाठी तर दिलेली आहे असं म्हणतो, संभाषण करण्यासाठी आहे, बोलण्यासाठी आहे, चर्चा करण्यासाठी आहे, परंतु याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाच्यासाठी दिलेली आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी। आणि आपण भगवंताचं नामस्मरण कधी करायला पाहिजे? त्यासाठी काळ, वेळ, ठिकाण कोणत्याही गोष्टीचं निषेध असा केलेला नाही। तुम्ही कोणत्याही ठिकाणी असू द्या, कोणताही प्रसंगी असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाव स्मरण करू शकतात। नवे नवे तुम्ही देवाच्या सानिध्यात आहात हे जाणणं गरजेचं आहे। शास्त्रामध्ये सांगितलं जातं देव कोठे आहे, तर मला सांगा, तुम्हाला जर विचारलं कोणी देव कोठे आहे तर तुम्ही काय उत्तर द्याल? बसलेली मंडळी कोणीही सांगा, देव कोठे आहे? देव कोठे आहे? काय सांगाल गुरुजी? संतांच्या जवळ। तुम्ही काय सांगाल? आपल्या आत्म्यामध्ये। आणखी कोण? आपल्या प्रत्येक परीने आपण देव शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु देव कोठे आहे? तर या सृष्टीच्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीमध्ये देव सामावलेला आहे। यत्र यत्र सर्वत्र। देव कोठे आहे? तर सर्वत्र आहे, कोठे नाही असं ठिकाण देवाचं नाही आहे। कशासाठी सांगायचंय? तर आपण संसाररूपी जीवन जगत असताना अनेक वेळा आपण खोट्या गोष्टी सुद्धा करतो। आपण अनेक वेळा म्हणतो जे पेरलं ते उगवतं। आपण अनेक गोष्टी करताना हे विसरून जातोय की आपण जे काही कर्म करतोय याचा साक्षीदार भगवंत आहे, आणि या भगवंताच्या दृष्टीमध्ये आपण कशा आहोत हे देवाला दिसल्याशिवाय राहत नाही। बघा, अनेक व्यक्ती काय करतात? स्वतःच्या स्वार्थापोटी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला जे लागेल तेच योग्य आहे अशी भावना मनामध्ये ठेवून आपलं कर्म करत असतात। आणि ते कर्म करत असताना प्रत्येक व्यक्ती विसरून जातो की आपल्यावर लक्ष कोणाचं आहे? देवाचं आहे, विसरून जातो। आणि त्यावेळी आपल्याकडून जे काही कर्म घडलेलं आहे ते स्वार्थापोटी घडून गेल्यानंतर त्याचा शेवट म्हणजे त्याचं फळ द्यायचं की नाही द्यायचं हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे? भगवंताच्या हातामध्ये आहे। प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या जीवनामध्ये म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना
कोणती कार्य करायला पाहिजे आणि कोणती करू नये याचा विचार सुद्धा शास्त्रामध्ये सांगितला. बघा, कोणाला वाटतं का माझ्या नशिबी दुःख यावं म्हणून, माझ्या नशिबी संकट यावं म्हणून कोणाला वाटतं का? कोणाला वाटतंय का आतापर्यंत? नाही. प्रत्येकाला काय वाटतं? माझ्या नशिबी चांगलंच मिळालं पाहिजे, माझ्या नशिबी सुखच प्राप्त झालं पाहिजे, माझ्या नशिबी सगळे संकट दूर झाली पाहिजे, हीच मनोकामना प्रत्येकाची असते. आणि प्रत्येक व्यक्ती मंदिरामध्ये गेला, कोणत्याही धर्मस्थळावर गेला तर आपण स्वतःच्या विचारासाठीच, स्वतःच्या स्वार्थासाठीच देवाकडे मागतो आणि ते मागून माणूस दुःखी होतो. कारण अपेक्षेचं ओझं हे प्रत्येक व्यक्तीला संसारामध्ये मुक्तपणे संचार करू देत नाही. एक व्यक्ती, धनी व्यक्ती प्रवासासाठी निघाला होता, तीर्थयात्रेच्या प्रवासासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर लक्ष ठेवणारा एक चोर, त्या चोरानं विचार केला की आपण जोपर्यंत तो व्यक्ती घरी नव्हता तोपर्यंत आपण चोरी करू शकलो नाही, तर मग आपण काय करू, हा प्रवासामध्ये असताना याच्याजवळचं धन चोरी करू. आता अनेक व्यक्तीला काय वाटतं, आपल्या जवळचं चोरी जाऊ नये, असं त्या धनी व्यक्तीला सुद्धा वाटायचं की माझं धन कोणीही चोरलं नाही पाहिजे, याचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर माझी आहे. हा धनी व्यक्ती तीर्थयात्रेसाठी निघाला होता आणि निघण्यासाठी त्याने रेल्वेचा प्रवास अवलंबला होता आणि तो रेल्वेचा प्रवास होता. आता आपल्याला माहिती आहे, रेल्वेने प्रवास करणारे अनेक जण आहेत. थर्ड क्लास, सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास याचे प्रत्येकाचे दर वेगवेगळे असतात. त्या धनी व्यक्तीने फर्स्ट लावून बसला आणि हा चोराने सुद्धा विचार केला की आपण थर्ड क्लासचे तिकीट जर का गेलो तर आपल्याला हे धन चोरता येणार नाही, म्हणून त्याच्या जवळचे होते नव्हते ते आणि फर्स्ट क्लास मध्ये त्याच्या शेजारचं तिकीट घेतलं, सीट घेतलं. दोघांचाही प्रवास चालू झाला, धन चोरायचं आणि धनी व्यक्तीचा विचारात काय होतं, माझं धन चोरी गेलं नाही पाहिजे. त्या चोरानं त्याच्यावर लक्ष ठेवायला चालू केलं. ह्या धनी व्यक्तीने प्रवास चालू असताना त्याच्या सकाळचे संध्याकाळ झाली, याच्या वेळी त्यांनी काय करायचं, स्वतःची पिशवी बाहेर काढायचा, त्या चोराच्या समोर पैसे मोजायचा, पिशवीमध्ये घालायचा, डोक्याखाली घ्यायचा आणि झोपी जायचा. तो मनाने इतका निश्चिंत होता की ते उशाला पैसे ठेवायचा आणि झोपी जायचा. हा कधी निद्रावस्थेमध्ये जातोय आणि निद्रावस्थे म्हणजे झोपेमध्ये का झोप लागल्यानंतर आपण कधी पिशवी घेऊन निघून जातोय, एवढंच डोक्यामध्ये चालू होतं. थोड्या वेळानंतर खालची पिशवी घेऊ, पिशवी घेत